की जे माणसाच्या आयुष्यातलं मूलभूत नातं आहे, कंपॅनियनशिप, आपण त्याला कुठलंही लेबल लावत नाही, आता लग्न लेबल लावत नाही, मॅरेज लेबल लावत नाही, लिव्हिंगचं लेबल लावत नाही आहे, पण कंपॅनियनशिप पाहिजे. म्हणजे मला कोणाबरोबर तरी आयुष्य काढायचं आहे आणि कोणाबरोबर असा कोणाबरोबर की माझ्या आयुष्यातला तो व्हॅल्यू एडिशन व्हायला पाहिजे, मला मजा आली पाहिजे, त्या सहजीवनातून मला जगण्याचा आनंद घेता आला पाहिजे किंवा माझं जगणं अर्थपूर्ण व्हायला पाहिजे, अशी कंपॅनियनशिप. आता अशी कंपॅनियनशिप झाली तर ती कुणाच्या साह्याने होणार आहे? माझ्या मनाच्या साह्याने. If my mind is not tuned properly with that particular person's mind, ती हार्मनी निर्माणच नाही झाली, तो रेझोनन्स निर्माणच नाही झाला आणि आम्ही जगतो एकत्र किंवा जगण्याचा प्रयत्न करतो एकत्र, नाही होणेवाला. व्हेन वी आर टॉकिंग अबाउट माइंड, संबंध जेव्हा प्रस्थापित होतात तेव्हा व्यक्ती व्यक्तीचे संबंध प्रस्थापित होत नसतात, तर त्या व्यक्तीमध्ये असलेला जो अहंकार आहे पहिला आणि दुसरा दृष्टिकोन आहे. ह्या सो व्हेन आय एम टॉकिंग विथ यू, आय एम टॉकिंग विथ, सो आय म्हणलं की तो अहंकार आलाच आहे. शंतनू गुणे तुमच्याशी बोलताय, ज्याचा अर्थ शंतनू गुणांना माहिती आहे की मी तुमच्याशी बोलतोय. हा मी आला की अहंकार आला, आणि मी आला की दुसरा काय आला? दृष्टिकोन आला. हा माझा दृष्टिकोन आहे. हे दोन्ही यायला हरकत नाही, कारण त्याच्याशिवाय संसार सुरूच होत नाही किंवा लाईफ, प्रॅक्टिकल लाईफ सुरू होणार नाही आहे. पण हे दोन्हीही भ्रामक आहेत हे मला कळलं पाहिजे. हा फंडामेंटल विषय आहे. तर इसमें जाना नाही हमको अभी. तर हिचा चेहरा होता, अरे येता मी भ्रामक है म्हणजे काय, वो जाएंगे नहीं, हम स्पिरिचुअलिटी में नहीं जाएंगे, लेकिन ये तो मालूम होना चाहिए कि भैया व्हेन आई एम टॉकिंग विथ यू, मी एक माझा अहंकार जो आहे, जो मी प्रस्थापित होतोय आणि माझा दृष्टिकोन काय हा प्रस्थापित होतोय, इथपर्यंत ठीक आहे. पण मी आणि माझा दृष्टिकोनच बरोबर आहे, इथे जेव्हा सुरू होतो तेव्हा समोरच्या दृष्टिकोनाला समजून घेण्याची प्रोसेस राहतच नाही. सो एक दृष्टिकोन दुसऱ्या दृष्टिकोनाशी मॅच होऊ शकत नाही, रेझोनेट होऊ शकत नाही. जशा चार तंबोऱ्या तारा वेगवेगळ्या आहेत, चारही वेगवेगळ्या सुरात लागल्या आहेत, षड्ज षड्ज पंचम गंधार बिंधार आहे, पण तो सगळा जुळला गेला की आम्हाला स्वयंभू गंधार ऐकू येतो. हा स्वयंभू गंधार ऐकायची आस लागलेली असते त्या गायकाला. तो कानावर पडल्याशिवाय गाणं सुरू होत नाही. मग दोन व्यक्ती आहेत, मग दोन व्यक्तींमधले हे पर्स्पेक्टिव्ह जर मॅच होत नसतील किंवा मॅच होण्यासाठी प्रयत्न केले जात नसतील, तर आयुष्यातला हा सर्वात मोठा जो विषय आहे, मला कुणाबरोबर तरी आयुष्य काढायचं आहे ज्याच्यातून मला असं आत्ता वाटतंय की माझं आयुष्य ह्या व्यक्तीबरोबर उत्तम जाईल, मजेत जाईल, आनंदी जाईल. आप ही बोलो भैया, किती अशा सुंदर जसे मेड फॉर इच अदर कंपॅनियनशिप तुम्हाला दिसतात. कारण ही कंपॅनियनशिप आय एम टॉकिंग अबाउट हसतंय कदा कदा हसतंय. परवा अशाच त्या बाई माझ्याशी, मॅडम होत्या, सिनियर होत्या, 30-35 होत्या. त्यांना मी हा विषय काढला आणि त्या इतक्या हसायला लागल्या. सर तुम्हाला असं वाटतं का म्हणे, शक्य आहे का म्हणे नवरा आणि बायकोमध्ये संवाद होईल? तो बेसिक प्रश्न होता तो. म्हणजे हा जर बेसिक प्रश्न असेल आणि आमचा संसार आत्तापर्यंत झालेला असेल 15 वर्ष, तर त्या संसाराला संसार म्हणायचं का? मग ते कुठला रिस्पॉन्स झाला? तो मगाचा कंपल्सिव्ह रिस्पॉन्स झाला. ओ माय गॉड, जी कंपॅनियनशिप आम्ही म्हणतोय की ज्या कंपॅनियनशिपमुळे मला असं वाटतं की हा माझ्या आयुष्यातला पूर्णत्व येईल, मला संपूर्णत्व प्राप्त होईल, तुझ्याशिवाय मी इनकम्प्लीट आहे वगैरे वगैरे, हे कुछ नाही होता. आणि उलट जाणवतं की काही वेळाने असं होतं की तू नसशील तर मी कंप्लीट आहे असं वाटतं. जीवन संबंधातून उमलतंय, केवढं स्टेटमेंट आहे. मग संबंध म्हणजे काय? मग अशी म्हणल्यावर माझा माझ्याशी संबंध, माझा माझ्या मनाशी संबंध, माझा माझ्या शरीराशी संबंध. सगळ्यात जास्ती कोण कोणाला गृहीत धरतं? मी माझ्या शरीराला गृहीत धरतो. मी माझ्या मनाकडे दुर्लक्षच करतो, पण शरीराकडे मी दुर्लक्ष करू शकत नाही. पण शरीराला सर्वात जास्त गृहीत धरतो कोण? मनुष्य. का गृहीत धरतो? अरे हम तो कुठलाही मनुष्य वयाच्या 25तून बाहेरच पडायला तयार नाही. आता आमचे सगळे मित्र 60-65 आहेत, मी स्वतः आहे. म्हणताना काय म्हणतात, मग त्या स्त्री असेल तर जास्ती, अगं अजून आम्ही 25तून बाहेरच नाही पडलो. का तो 25तून बाहेर नाही पडलं? कारण 25मध्ये लोकांना वाटतं की जो संबंध असेल त्या काळात
तो सगळ्यात बेस्ट ॲज फार एफिशियन्सी ऑफ बॉडी इज कन्सर्न. आता आम्हाला ती एवढी एफिशियंट बॉडी नाही आहे, पण एफिशियंट बॉडी नसताना सुद्धा मी ती बॉडीची एफिशियन्सी वाढवायला काही प्रयत्न करतोय का? नाही. सो माझा संबंध शरीराशी आहे, पण व्यायाम करत नाही का? करा असं वाटतं रे संताने, आपण कळते पण कळत नाही. आणि हे गृहीत धरण्यामध्ये इतकी माती खातो आपण, 100% माती खातो. पण त्यावेळेला खातो जेव्हा सगळं छान आहे ना, तेव्हा हो जाता है सब. पण जेव्हा आवश्यक असते त्या मनाची किंवा त्या शरीराची किंवा त्या मित्राची एफिशियन्सी, संबंध प्रस्थापित होण्याची क्षमता, ती जर त्यावेळेला नसेल तर आमचा परफॉर्मन्स होतच नाही, करता येत नाही. मग सगळी गडबड होऊन जाते. सो हा जो सगळा महत्त्वाचा मुद्दा आहे की हाऊ आय एम गोइंग टू एक्सप्रेस माय सेल्फ थ्रू माइंड, और हाऊ आय एम गोइंग टू बिल्ड रिलेशनशिप विथ लाईफ और विथ माय सेल्फ विथ द हेल्प ऑफ माइंड, हे कळण्याची गरज आहे. आणि हे कळलं गेलं तर फार मजा येऊ शकते. त्यामुळे ह्या सगळ्या विषयातला सर्वात महत्त्वाचा विषय जो आहे, मी आणि ज्याच्याबरोबर माझं आयुष्य उत्तम जाईल असा कंपॅनियन, हे जर दोघेही ठरवून येत असतात एकत्र उत्तम आयुष्य घालवण्यासाठी, पण मग ते बऱ्याच वेळेला असं दिसतं का घडत नाही. याच्यामागची कारणं काय असू शकतील? नेमकं प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आहे? इंडस्ट्रीमध्ये जेव्हा आम्ही जातो आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला प्रयत्न करतो तेव्हा आम्हाला पाहिजे असतं व्हॉट इज द एक्झॅक्ट प्रॉब्लेम स्टेटमेंट. माझं आणि तुझं पटत नाही हे प्रॉब्लेम स्टेटमेंट नाही आहे, हे जेनरिक स्टेटमेंट आहे. लग्न झाल्यावर जीवन आनंदी जातं हे जेनरिक स्टेटमेंट आहे. जायला पाहिजे असतं, व्हायला पाहिजे असतं. पण मग हा जो सगळा विषय आहे, हा सगळा विषय दोन विशिष्ट वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्ह असलेली व्यक्ती एकत्र येतात आणि त्या व्यक्तीच्या एकत्रित येण्यातून आम्हाला एक रेझोनन्स पाहिजे आहे, एक संवाद पाहिजे आहे. हा संवाद जर निर्माण झाला तर त्या दोन व्यक्तीमधून जो प्रस्थापित होणारा संबंध आहे, हा संबंध आनंददायी असेल, मजेत असेल. पण मग असा प्रश्न आम्हाला असा पडतो की असा क्यों नाही होत आहे? प्रत्येक ठिकाणी होत नाही असा विषय नाही, प्रत्येकाला अपवाद 100% आहेत. पण जर आम्ही टक्केवारीच काढली तर मला असं जाणवतं की 4-5% लोकांचा संवाद रेझोनन्स खूप छान आहे. 90-95%चा संवाद होत नाही आहे, कारण तो संबंध प्रस्थापित होत नाही आहे. कोणाचा कोणाशी, माझा त्या माणसाशी किंवा माझा त्या माणसातून निर्माण होणाऱ्या नात्याशी. सो हा खूप महत्त्वाचा विषय आहे. माइंड, रिलेशनशिप, माइंड अँड क्वालिटी ऑफ रिलेशनशिप. नमस्कार, आम्ही सहज पॉडकास्ट हा एक नवीन मराठी पॉडकास्ट घेऊन आलेलो आहोत. सो ह्या पॉडकास्टचे विषय खूप वेगवेगळे आहेत. मन, जीवन, नातेसंबंध, कुठल्याही गंभीर विषयामध्ये सहजपणे आत उतरून त्याचा संपूर्ण आपल्याला मागोवा घेण्यासाठी या एक सहज मारलेल्या गप्पा आहे. हा सहज पॉडकास्टचा पहिलाच हा आमचा सीझन आहे, जिथे आम्ही रिलेशनशिप हा विषय एक्सप्लोर करणार आहोत. तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिंक पिन केली आहे, तुम्ही त्या लिंकला जा. तुम्ही डिरेक्टली सरांशी बोलू शकता आणि जागर मनाचा वर्कशॉपला अटेंड करू शकता. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आमच्या जागर मनाचा फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. काही प्रतिक्रिया असतील, काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करून पाठवा.